नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण मस्त अशी कांद्याच्या पातीची पातळ भाजी बनवणार आहोत आणि मस्त गावरान पद्धतीमध्ये शेंगदाणे लावून। आणि ही जी भाजी आहे ही कुठल्याही भाकरीबरोबर चपातीसोबत खूप भन्नाट अशी लागते। तर आपण इथे मोठी जुडी कांद्याची पात घेतली आहे, कापून घेतली आहे, निवडून कापून घेतली आणि स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि निथळवून घेतली आहे। एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायच्या आहे। भाजी थोडी झणझणीत असली ना तर खायला मज्जा येते, हो की नाही? आणि अशी पालेभाजी जर असेल ना तर ती झणझणीतच मस्त लागते। तर अशा पद्धतीने आपण हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमधनं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि लगेचच आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते भाजलेले शेंगदाणेसुद्धा थोडेसे आधी फिरवून घेतले आणि नंतर पाणी टाकून छान असे बारीक वाटून घेतलेत। तर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे मी कढईमध्ये 1-2 चमचे तेल घातलं आहे आणि तेलावर आपण हिरवी मिरची आणि लसूण परतवून घेणार आहे। आता जर तुम्ही हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं असेल तुम्हाला तरीसुद्धा चालेल। मग काय करायचं आहे, शेंगदाण्यासोबत हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा थोडंसं परतवून घ्यायचं आहे। आता आपण जो मसाला आपण परतवून घेतलेला आहे त्यावरच आपण ही कांद्याची पात घालून घेतलेली आहे। कांद्याची पात चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला ही आता कांद्याची पात या मसाल्यामध्ये परतवून घ्यायची, तेलावर ह्या परतवून घ्यायची आहे। एकदम मस्त असं 1 मिनिटभर परतवून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो कांद्याच्या पातीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि भाजीतसुद्धा थोडीशी शिजते। आता जरी ही तुम्हाला जास्त दिसत असली तरी थोड्या वेळाने परतवून झाल्यावर ती कमी कमी होत जाते। आता मगाच्यापेक्षा ही आत्ताची भाजी तुम्हाला फार कमी दिसत असेल कारण ही आता शिजत आलेली आहे त्यामुळे। तर आता मस्त अशी परतवून घेतलेली आहे भाजी। खूप सोपी पद्धत आहे आणि ही भाजी जी आहे ना ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि चपातीसोबत खायला खूप मज्जा येते आणि मस्त झणझणीत अशी करायची। आता आपण जे शेंगदाणे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले ते शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते आपण इथे घातलेलं आहे आणि आता आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी वापरायचं नाही आहे। तर जेव्हा आपण भाजी फोडणीला देतो ना त्याच्यानंतर शक्यतो भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाजीला चव चांगली लागते आणि भाजीसुद्धा पटकन शिजते। आता आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत। तर जे मिक्सरमधनं आपण शेंगदाणे वाटलेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे थोडंसं गरम पाणी घालून घेते आणि हा मिक्सरला जे शेंगदाणे लागलेत ते सुद्धा निघून येते। आता इथे जवळजवळ वाटीभर मी पाणी घातलेलं आहे आणि अजून वाटीभर पाणी मी इथे घालणार आहे, म्हणजे जवळजवळ आपण इथे 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। आता किती पातळ किती घट्ट हवी हे तुमच्यावर आहे की भाजी तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवी आहे। ती खूप जास्त पातळ पण नको आणि अगदीच घट्ट नको, अशा पद्धतीची आपण ही भाजी बनवलेली आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मस्त अशी उकळ काढायची आहे भाजीला। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया मस्त असं आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर गरमागरम भाकरी आणि गरमागरम ही कांद्याच्या पातीची पातळ भाजी, काय भारी कॉम्बिनेशन आहे की नाही? मस्त असं भाकऱ्या करायच्या आणि अशी ही भाजी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। थोडीशी जर लहान मुलांसाठी करायची असेल तर तिखटपणा थोडासा कमी करायचा आहे। आता आपण इथे झाकण ठेवलेलं आहे भाजीवर, पण थोडंसं उघडं ठेवलं आहे जेणेकरून शेंगदाणे आहेत भाजी उतू जाऊ नये म्हणून। तर आता आपण 5 ते 7 मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे। भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि तुम्हाला जर ही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर आता ही भाजी आपण मस्त अशी प्लेटमध्ये काढून घेतली आहे, सोबत गरमागरम भाकरी करणार आहे आणि गरमागरम भाकरी आणि ही कांद्याच्या पातीची भाजी। तर मी मस्त ही भाजी एन्जॉय करते आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी बनवा आणि एन्जॉय करा।
चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन अशा रेसिपीच्या व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर माझ्या ह्या सगळ्या रेसिपी किंवा ब्लॉग आवडत असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. चला आता पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.